हॅलो, कशा आहात सगळे? आज ना सकाळपासून खूप मस्त वातावरण होतं, कारण पाऊस वगैरे काही नव्हतं. मस्त कडक ऊन पडलेलं होतं. याचा थोडा फायदा उचलू म्हटलं, म्हणून मी काय केलं, मस्त पोर्च धुवून टाकलं, झाडांनाही पाणी टाकलं ना, रांगोळी छोटीशी काढली, पण काढली कारण मला ना रांगोळी काढायला खूप जास्त आवडते. आणि अंशूचे पप्पासुद्धा गेले मग ड्युटीला. म्हटलं चला आता आपण लागूयात आपल्या कामाला. तर मला बनवायची होती इकडे कढी. कढीच्या अगोदर म्हटली की तर भगर बनवायला घेतली, कारण नुसतं कढीच कसं पिणार ना, त्याच्याबरोबर काहीतरी पाहिजे ना आपल्याला खायला. मग मी भगर बनवली आणि माझी इकडे भगरसुद्धा रेडी आहे. अंशूमध्येच आला आणि तो मला बोलला माझा अभ्यास चेक कर, कारण मी त्याला अभ्यास देऊन आलेली होती. तो तिकडे बसला ना तरच मला काम करता येतं, नाही तर ना तो मध्ये मध्ये येतो, मग मला काही काम करू देत नाही. मला कटोऱ्यामध्ये टाकायचं दही, दहीमध्ये टाकायचं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि त्यात थोडंसं आपण जे हिरवी मिरची जिरेचं कूट केलेलं आहे ना ते त्यात टाकून द्यायचं आणि असं फोडणी देऊन द्यायची छानपैकी. थोडी साखरसुद्धा टाकायची त्याच्यामध्ये, तुम्हाला गुळ टाकायचं गुळसुद्धा टाकू शकता तुम्ही. आणि सगळ्यात शेवटी त्याच्यात मीठ टाकायचं आणि आपली भगरसुद्धा रेडी आहे. त्यानंतर आपली कढीसुद्धा रेडी आहे. असं मस्त एक मिरची तळून त्यावरती ठेवायची आणि तोपर्यंत मी एन्जॉय करते. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.